नाशिकमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाला। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रकरणी समाजाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मंदिराच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेल्या बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करण्याची सरकारला मागणी करण्यात आली। रस्त्यावरती उतरून नागरिकांना दुकानं देखील बंद करायला लावलेली आहे। तर दुकानदारावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दादागिरी केली। हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना आता निवेदन देखील देणार आहेत। महत्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये सकल हिंदू समाज आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रकरणी समाज नाशिकमध्ये आक्रमक झालाय। मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करण्याची सरकारला हिंदू समाजाने मागणी केलेली आहे। रस्त्यावरती उतरून नागरिकांना दुकानं बंद करायला लावली। ही दृश्य देखील आपण पाहतोय। दुकानदारांवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दादागिरी केली। हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार। तर नाशिकमधील दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। बाजारपेठा देखील बंद करायला लावलेल्या आहे। जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बांगलादेशातील हिंदूंवर जो अत्याचार होतोय त्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा निघालेला आहे। तर आता हिंदू समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवरती आलेला त्या संदर्भात आवाज उठवला जातोय। बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण करण्याची सरकारकडे मागणी करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।